राज्यातील अन्नदात्याची अवस्था ही सध्या आगीतून फुपाट्यात अशी झाली आहे। घाम गाळून पिकवलेलं आधारभूत धान खरेदी केंद्रावरती विकून 3 महिने उलटले तरी देखील अद्याप शेतकऱ्यांच्या पदरामध्ये दमडी देखील पडलेली नाहीये। शासन निर्णय घेईल आणि पैसे येतील या आशेवरती असलेल्या बळीराजाला आता बँका आणि सोसायट्यांनी वसुलीसाठी वेठीस धरलंय। शासनाच्या लिमिट धोरणामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र अनलिमिटेड हाल आलेत। शेतकऱ्यांच्या आक्रोशानंतर आता तरी सरकारला जाग येणार का? तातडीने ऑनलाईन नोंदणी करून शेतकऱ्यांचे चुकारे हे दिले जाणार की पुन्हा एकदा तारीख पे तारीख देऊन बळीराजाला आत्महत्येच्या उंबरठ्यावरती ढकललं जाणार? हाच खरा प्रश्न आहे। लिमिट नाही तर आम्हाला सांगायलाही पाहिजे होतं, अगर लिमिट नाही आहे तुम्ही माल नका आणू, पण सांगितलेलं नाही। काटा वजन करून सर्व काय करून ठेवले आहे। हा कर्ज कशा प्रकारे भरायचं शासनाने यांच्याकडे लक्ष वेधून शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यात यावे, आमचे धान खरेदी रक्कम अदा करण्यात यावे आणि जेणेकरून आम्हाला कोऑपरेटिव्ह बँकेचा कर्ज नील करता येईल। आम्ही आत्महत्या करावं की काय करावं, आम्हाला ते धानाचेच पैसे नाही भेटले, आम्ही कुठून भरणार? आमची आणि शेती आम्ही आमची शेती विकावा का? हे सरकारची एवढी निळकाळजीपणा म्हणजे हे बरोबर नाही आहे। आमचे पैसे देवा नाही तर आम्हाला आत्महत्या करल्याशिवाय पर्याय नाही आहे। उद्दिष्ट हे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला दिलं जातं। ते उद्दिष्ट तातडीनं यावं यासाठी प्रफुल्ल पटेल साहेब सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि त्यात सुद्धा यश संपादन होईल असं मला वाटते। तिसरी गोष्ट की धान खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी धान नेऊन ठेवलं आहे आणि ऑफलाईन धान खरेदी झाली आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्नशील आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।